हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी पट्टेबहादूर सर. आज आपण लेक्चर नंबर 3 याच्यामध्ये बघणार आहोत. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. हा प्रश्न आहे प्रॅक्टिस सेट 1.1 मधला. इथं दिलेलं एक्झाम्पल आहे 3a + 5b = 26, a + 5b = 22. आता हे सोडवायचं कसं हे आपण अगोदर पाहिलेलं आहे की पहिलं इक्वेशन हे जसंच्या तसं लिहून घेतात. 3a + 5b = 26 याला द्यायचा नंबर 1. याच्यानंतर हे दुसऱ्या नंबरचं जे आहे ते एकाखाली एक बरोबर लिहून घेतात. हा a याच्या खाली लिहायचा प्लस हे 5b इथं लिहायचे = 22 हे 26 खाली लिहायचे. हे झाला दुसरा नंबर. हे इक्वेशन आपण एकाखाली एक लिहून घेतले. ही आहे आपली पहिल्या नंबरची स्टेप. याच्यानंतर काय करतात, कोणत्याचे तरी कोइफिशियंट ए चे कोइफिशियंट बी चे कोइफिशियंट सेम आहेत का ते बघायचं असते. तर आपल्याला 5 बी चे कोइफिशियंट ऑलरेडी आपल्याला सेम दिलेले आहेत. म्हणजे या इक्वेशन मध्ये आपल्याला कोइफिशियंट सेम करण्याची गरज नाही, कारण पहिले सेम आहेत. मग आता ते बघितल्याच्या नंतर नियमाप्रमाणे आपण त्याचं चिन्ह बघून घ्यायचं. आपल्याला माहिती आहे दोन्ही कोइफिशियंट सेम असतील आणि चिन्ह जर सेम असतील तर त्याची वजाबाकी करायला पाहिजे. वजाबाकी करताना असं मेन चिन्ह इथं द्यायचं. त्याच्यानंतर खालच्या समीकरणाचे खालचे इक्वेशनचे पूर्ण चिन्ह चेंज करायचे, उलटे करायचे. प्लस असतील तर मायनस, मायनस असतील तर प्लस. आपण करू आता. इथं प्लस होतं, मायनस झालं, इथं मायनस झालं, इथं मायनस झालं. याच्यानंतर अशी रेष मारून घ्यायची खाली. नंतर नियमाप्रमाणे याला सोडवायचं. इथं आहे, इथं चिन्ह नाही म्हणल्यावर इथं आहे प्लस, प्लस 3a, इथं आहे मायनस, इथं काय नाही म्हणल्यावर 1 असते. 1 धरायचं आपण कधी पण. याच्यानंतर या 3 मधून हा 1 काढून टाकायचा. इथं राहील 2, हे a पैकी इथं a घ्यायचं. असं सोडवायचं याला. त्याच्यानंतर वर प्लस 5b, इथं मायनस 5b हे चिन्ह धरायचं. आता 5b ही जोडी कट होणार, कारण इथं प्लस आणि हे आपण तयार केलेलं मायनस. त्याच्यानंतर हे इथं = चिन्ह द्यायचं. याच्यानंतर या दोन्हीला सोडवायचं. याला चिन्ह नाही याचा अर्थ हे प्लसचं चिन्ह आहे इथं आणि मायनसचं चिन्ह आहे. मग 26 मधून आपण 22 काढून टाकायचे. इथं राहतात 4. याच्यानंतर याला कसं सोडवतात आपल्याला माहिती आहे. हे दोन जे आहेत इकडची इथली जी संख्या आहे नेहमी या समोरच्या संख्येच्या खाली नेतात, म्हणजे डिव्हाइड नेतात. म्हणजे असं लिहायचं a = 4/2 आणि नंतर या 2 न वरच्याला नेहमी भाग द्यायचा. आणि म्हणून इथं a = बेदोनी 4 म्हणजे इथं येणार संख्या 2. म्हणजे a ची किंमत आणलेली आहे तुम्ही 2. ही काढली आपण a ची किंमत. परंतु याच्यात a आणि b हे दोन व्हेरिएबल आहेत, म्हणून आपल्याला b ची सुद्धा किंमत काढायला पाहिजे. आता आपण काय करायचं, हे a = 2 आहे, या कोणीतरी एका समीकरणामध्ये ही किंमत ठेवली पाहिजे. असं लिहायचं, एक वाक्य लिहायचं. असं एक वाक्य असं लिहायचं, पुट a = 2 इन इक्वेशन. आता कोणत्या इक्वेशन मध्ये ठेवायचं बघून घ्यायचं. कोणत्यातही चालते, तुम्ही कोणत्यातही ठेवू शकता. समजा आपण या 2 नंबरच्या मध्ये ठेवू. आता इथं असं तयार झालं, पुट a = 2 इन इक्वेशन 2. मग हे 2 मधलं इक्वेशन असं लिहून घ्यायचं. हे आहे a + 5b = 22. असं पहिलं जसं उदाहरण आपलं होतं तसं लिहून घ्यायचं. याच्यानंतर आता याची किंमत इथं ठेवून द्यायची, a प्लस हे जसंच्या तसं 5b जसंच्या तसं = इकडं 22. नंतर आपण a च्या जागी a ची किंमत लिहायची 2, इथं 2 लिहायची. 2 + 5b = 22. आता आपल्याला
ही किंमत इथं ठेवून द्यायची, अशी ठेवायची 2. इथं 2 + 5b = 22. या 2 ला तिकडं न्यायचं, म्हणजे 5b = 22 - 2. नंतर 5b = या दोन्हीची वजाबाकी करायची. या 22 मधून हे 2 काढून टाकायचे, म्हणजे इथं राहणार 20. म्हणजे हे असं लिहायचं b = 20. हे खाली न्यायचे 5. नंतर आपण b = या 5 न त्या 20 ला भाग द्यायचा, म्हणजे 5 × 20, म्हणजे इथं आली 4 किंमत. ही झाली b ची किंमत. आता आपण a ची किंमत काढली 2 आणि b ची किंमत काढली 4. आता आपण हे असा आन्सर लिहायचं. सोल्युशन मध्ये पहिले a ची किंमत लिहायची नंबर बार, a = 2, कॉमा, नंतर b ची किंमत लिहायची, b = 4. हे झालं आपलं पूर्ण आन्सर. असं लिहिल्याच्या नंतर तुम्हाला पूर्ण मार्क मिळतात. आता आपण याच्या पुढे एक एक्झाम्पल आहे, हे आपल्याला पूर्णपणे समजलं असेल. याच्यानंतर आपण पुढचं एक्झाम्पल बघू. आता हे दुसरं एक्झाम्पल असं लिहायचं, x + 7y = 10. याला द्यायचा नंबर 1. याच्या खाली हे लिहून घ्यायचं. इथं लिहायचं 3x - 2y = इथं लिहायचं 7. याला द्यायचा नंबर 2. याच्या अगोदर आपण जे पाहिलं होतं त्याचे कोइफिशियंट सेम होते, पण या एक्झाम्पल मध्ये एकाचे पण x चे किंवा y चे कोइफिशियंट सेम नाहीत. मग तुम्हाला मी एक आयडिया सांगितली होती की याच्याजवळ काही नसते म्हणल्यावर 1 आहे. याचा अर्थ आहे की या 3 न या 1 ला जर आपण मल्टिप्लाय केलं तर इथं 3 होते, म्हणजे दोन्ही सेम होतात. मग या 3 न या प्रत्येकाला मल्टिप्लाय करायचं, गुणून घ्यायचं. मग कसं गुणायचं, इकडं पाहायचं. या 3 न इथं गुणलं, इथं झालं 3x. त्याच्यानंतर आपण इथं गुणलं, या ठिकाणी गुणलं, मग इथं झालं +7×21, इथं 21y. त्याच्यानंतर आपण इथं गुणलं, इथं झालं 9×30. याला द्यायचा तिसरा नंबर. आणि आपण कितीनं गुणलं वरच्याला, 3 न गुणलं. मग इथे एक वाक्य लिहायचं, मल्टिप्लाय बाय 3 असं लिहून टाकायचं. याचा अर्थ आहे आपण 1 नंबरच्या इक्वेशनला 3 न गुणलं, प्रत्येक पदाला गुणून घेतलं. आता जर आपण बघितलं की या दोन्हीचे 3x याचे कोइफिशियंट सेम झाले आणि त्याची चिन्हही सेम आहेत, मग आपल्याला माहित आहे ज्याचे कोइफिशियंट सेम असतात आणि ज्याचे चिन्हही सेम असतात त्या दोन्ही इक्वेशनची वजाबाकी सबट्रॅक्शन करतात. मग करायची कशी, इथं मेन मायनस इथं द्यायचं, नंतर याचं चिन्ह बदलायचं. इथं प्लस होतं मायनस झालं, इथं प्लस होतं मायनस झालं, इथं प्लस होतं मायनस झालं. नंतर अशी एक रेष मारायची, नंतर याला सोडून घ्यायचं. इथं प्लस आहे, काय नाही म्हणल्यावर प्लस, आणि इथं मायनस आहे. याचा अर्थ आहे ही जोडी कट होते. कोणत्या इक्वेशन मध्ये कोइफिशियंट सेम दिसले आणि चिन्ह अपोजिट दिसले त्याला कट करायचं. याच्यानंतर इथं मायनस चिन्ह आहे, इथं मायनस चिन्ह आहे, इथं मायनस, आणि या दोन्हीची ऍडिशन होणार. मायनस मायनस मायनस, चिन्ह मायनस द्यायचं, मात्र हे दोन्हीची बेरीज करतात. इथं झालं 23y = याच्यानंतर याचं प्लस आहे, याला काय नाही म्हणल्यावर प्लस आहे, याचं प्लस आणि याचं मायनस, या दोन्हीची सबट्रॅक्शन करायची. इथे होणार 23, मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. आता मी तुम्हाला सांगलं की इथं मायनस आलं, इथं मायनस आलं, डायरेक्ट त्याला कट करायचं. मायनस मायनस प्लस, म्हणजे असं लिहायचं y = 23/23. हे दोन्ही सेम आलेत आणि खालचं वरचं पद जर सेम आलं असेल त्याचं उत्तर नेहमी 1 असते. 23 सेम आले, याचा अर्थ y = 1. ही निघली आपली y ची किंमत.
आता आपल्याला एकची किंमत काढायची, तर एकची किंमत काढण्यासाठी आपण काय करत असतो, ही काढलेली किंमत आहे ही एका इक्वेशन मध्ये पुट करत असतो. मग असं वाक्य लिहितो आपण, पुट y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन. आता आपल्याकडे 1 2 3 असे 3 इक्वेशन आहेत. याच्यामध्ये कोणत्यामध्ये टाकायला जमते, आपण 1 नंबर मध्ये टाकू. म्हणजे असं झालं, पुट y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 1. आता 1 नंबरचा आपण इथे लिहून घेऊ, x हे लिहून घ्यायचं म्हणजे क्लिअर समजते. x प्लस वाय, x प्लस 7y इज इक्वल टू 10. आता आपल्याला y च्या जागी ही किंमत इथे लिहायची, मग या दोन्ही मध्ये मल्टिप्लाय असते. मग असं लिहायचं, x प्लस इथं लिहायचं 7, इथं गुणिला मल्टिप्लाय 1 इज इक्वल टू 10. नंतर x प्लस 7 1 7 इज इक्वल टू इथं 10. मग x इज इक्वल टू इथं 10, ही 7 तिकडे न्यायचे मायनस 7, x इज इक्वल टू दोन्हीची सबट्रॅक्शन करायची, वजाबाकी 10 मधून 7 गेले 3. x ची किंमत आली 3, y ची किंमत आली 1. ह्या किमती आपण काढल्या. आता आन्सर आपण असं लिहायचं, सोल्युशन मध्ये पहिले x ची किंमत लिहायची, x इज इक्वल टू 3, नंतर कॉमा y इज इक्वल टू 1. हे झालं तुमचं पूर्ण आन्सर. असा पूर्ण जर प्रश्न तुम्ही सोडवला तर तुम्हाला या प्रश्नाचे जेवढे मार्क असतील तेवढे पूर्ण मिळतात. अशा प्रकारे आपण हे 2 इथं एक्झाम्पल बघितले. थँक्यू.